सुनेत्रा पवारांना बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा दिवस. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याची स्टेजवर चांगलीच गर्दी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या नियोजित कार्यक्रमामुळे अर्ज भरायला येणार नाहीत, असं आधीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं. पण अर्ज भरण्याच्या आधीच्या मेळाव्यात मंचावरती एकनाथ शिंदे आले आणि एकच चर्चा चालू झाली. एकनाथ शिंदे अचानक कसे काय आले? बरं, फक्त आले नाही तर भाषण देखील केलं. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं म्हणत त्यांनी अजित दादांच्या आठवणी देखील जागवल्या. पण एकनाथ शिंदे सुनेत्रा पवारांच्या अर्ज भरण्याच्या दिवशी बारामतीला येणं हे दिसतं तितकं साधं सोपं आहे का? यामागे नेमकं काय राजकारण शिजताना दिसतंय आणि एकनाथ शिंदेची ही तिरकी चाल भाजपला कशी उकत्यात आणू शकते, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याच्या आज बारामतीत होणाऱ्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाची झळ आजच्या सभेतून दिसणार का, याची चर्चा होत होती. मात्र आजच्या सभेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपण आजवर दादांचा साथ दिली आणि इथून पुढे वहिनीसोबत राहू अशा आशयाची भाषण केली आणि राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष हा कसाही निवळलाय का असं चित्र निर्माण झालं. पण या सगळ्या घटनांमध्ये चर्चा झाली ती एकनाथ शिंदेची एंट्रीची. एकीकडे केरळ आणि इतर राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जागी आज चंद्रशेखर बावनकुळेंना बारामतीत पाठवलं. पण एकनाथ शिंदे मात्र नियोजित असा दौरा नसताना देखील सुद्धा बारामतीत स्वतः आले. सुनेत्रा पवारांसाठी त्यांनी भाषणही केलं. शिंदेंनी केलेली ही कृती राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. शिंदेच्या बारामतीत येण्याची एवढी चर्चा होण्यामागची 3 महत्त्वाची कारण समोर येतात. यातलं पहिलं कारण म्हणजे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी याचं असणारं भविष्य. 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप जवळपास स्वबळावरती निवडणुका लढवेल आणि सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल याची चर्चा सातत्याने होत होती. यामागे विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुबड्या बाजूला सारायचे आहेत असं विधान केलं होतं. तेव्हा भाजपचे मनसुबे हे स्पष्ट झाले होते. भाजपमध्ये सातत्याने होत असणारे पक्षप्रवेश इथपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये असतात सुद्धा मित्र पक्षाच्या विरोधात लढवलेल्या निवडणुका. यामुळे भविष्यकाळात भाजपसोबत राहून सुद्धा शिंदेची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत समोर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यामागचं मोठं आव्हान असणार आहे. अशा परिस्थितीत एकमेकांचा आधार होण्याची संधी एकनाथ शिंदे साधताय. अजितदादाच्या राष्ट्रवादीला देखील भविष्याची निश्चितपणे चिंता आहे. अशा परिस्थितीत विरोधक अजूनही कोमात असतात. भविष्यात भाजप विरोधात 2 हात करायचे असतील तर एकट्याने काही होणार नाही. अशावेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीशी जवळी कमी येऊ शकते. याचं दुसरं कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकमेकांची असणारी गरज. 2029च्या लोकसभा आणि विधानसभा अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. खरं तर या निवडणुकांना अजून जवळपास 3 वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. पण असं असलं तरी भाजप अनेक ठिकाणची गणित आतापासूनच आखत असल्याचे चित्र आहे. जर आपण राहुरीचं आत्ताचं उदाहरण घेतलं तर शिर्डी आणि नगर दक्षिण जिंकण्यासाठी नुकतंच प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत केलेली हातमिळवणी पाहिली तर भाजप किती लाँग टर्मच्या राजकारणाचा विचार करतंय हे लक्षात येतं. अशा परिस्थितीत भाजपच्या स्पीडला मॅच करायला एकनाथ शिंदे सुद्धा 48 लोकसभा मतदारांमध्ये नुकतीच संपर्क प्रमुखांची घोषणा केली आहे. थोडक्यात शिंदे देखील तयारीला लागलेत. पण आपण एकटे असू तर भाजप भाव देणार नाही याची कल्पना शिंदेंनी. अशा परिस्थितीत जिथे शिंदे कमी आहे तिथे अजितदादांच्या राष्ट्रवादी त्यांच्या साथीला धावून येऊ शकते. थोडक्यात काय तर कोकणमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेत वितुष्ट असलं तरी ते संपून भाजपला तिथे वाढवून न देणे, पश्चिम महाराष्ट्रात दादांच्या राष्ट्रवादीच्या साथीने आपला दावा भक्कम करणं, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपचा वारू रोखण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करणं आणि मुंबईत सुद्धा तनिष परिस्थिती निर्माण करणं अशी रणनीती शिंदे अजितदादाच्या राष्ट्रवादीसोबत आखू शकतात. दुसरीकडे विलिनीकरणाच्या चर्चा आता थांबलेल्या असतात. कुठेतरी मराठा नेत्यांच्या वर्चस्व असणारी दादांची राष्ट्रवादी ओबीसी नेत्यांच्या वळचळणीला गेलेली अशी टीका होतीये. अशावेळी मराठा आयडेंटिटी असलेले एकनाथ शिंदे दादांच्या राष्ट्रवादीला पुन्हा मराठा राजकारणाचं व्हॅलिडेशन मिळवून देऊ शकतात. या सगळ्यामध्ये दादा गेल्यापासून आपल्याला कोणी वालिये नाहीये अशी अवस्था राष्ट्रवादीच्या नेत्यांशी झाली आहे. अशावेळी सातारा जिल्हा परिषदेत ज्याप्रमाणे भाजपसोबतच राहण्यात अजितदादांच्या पक्षात तले मंत्री मकरंद दाबा पाटील यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे भक्कमपणे उभे राहिले
आणि दादा नसले तरी मी सोबत आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते गरजेचे आहे. त्यामुळे जरी आपण भाजपसोबत महायुतीत असलो तरी भाजप आपल्याला केव्हाही संपवू शकते. भाजप आपल्यातली माणसं फोडू शकते. याची जाणीव शिंदेच्या शिवसेनेला आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीला आहे. अशा परिस्थितीत एकमेकांना साथ देत भाजपशी भविष्यकाळात दोन हात करण्यासाठी एकनाथ शिंदे आतापासूनच राष्ट्रवादीला जोडून घेत आहे असं म्हणता येतं. आता शिंदेची तिरकी चाल जी आहे त्याचं तिसरं कारण दिसतंय ते म्हणजे भाजपसमोर बार्गेनिंग वाढवणं. एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगर होणारच. शिंदेचं महायुतीतलं महत्त्व ठरणार अशा चर्चा मीडियामध्ये जोरदार चालू झाल्या. पण त्यानंतर नाशिकच्या अशोक खराचं प्रकरण बाहेर आलं आणि या सगळ्या चर्चा बॅकफूटला पडत शिंदेचं खराब कनेक्शन चर्चेत आलं. शिंदे डॅमेज झाले. दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस सभागृहात उद्धव ठाकरेंचे केलेले कौतुक ठाकरेसोबत बंद दारात झालेली चर्चा आणि आदित्य ठाकरेंचे थेट मोहित कबजोबाची मुलीचे बर्थडे जाणं अशा घटनांनी भाजप आणि ठाकरे जवळ येत आहे हे स्पष्ट झालं. पण या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदेची वाढलेली बार्गेनिंग पॉवर कमी करायला आणि त्यांच्यावरती वचक ठेवायला देवेंद्र फडणवीसचे डाव वागताय असंही बोललं गेलं. त्यातल्या त्यात मधल्यामध्ये गणेश नाईक सातत्याने शिंदेंना धारेवर धरतच असतात. थोडक्यात महायुतीत असतात देखील एकनाथ शिंदेवर कंट्रोल कसा ठेवता येईल यासाठीच भाजपची सतत धडपड चालू असते. अशावेळी शिंदेंना अजितदादांच्या राष्ट्रवादीशी देखील साथ मिळणे तर अर्थातच भाजपवरचा दबाव वाढवण्यासाठी शिंदेंना त्याचा फायदा होऊ शकतो. अजित पवार हयात होते तोपर्यंत फडणवीसच्या जवळचे म्हणून ओळखले जायचे. दादांना सोबत घेऊन शिंदेवरती कंट्रोल ठेवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न असायचा. पण आता दादा नसताना दादांच्या पक्षातल्या नेत्यांना जवळ करण्यासाठी शिंदे प्रयत्न करताय. शिंदेवर वचक ठेवण्यासाठी फडणवीसांनी दादांना जवळ केलंय. आता हेच ते शिंदे फडणवीसांवर वाचक ठेवण्यासाठी दादांच्या राष्ट्रवादीला जवळ करताय असं चित्र दिसतंय. अर्थातच दादांची राष्ट्रवादी याला किसिबा पाठिंबा देते यावरती शिंदेची राजकीय गणित ठरतीये. थोडक्यात काय तर एकनाथ शिंदेचं सुनेत्रा पवारांसाठी बारामतीत येणं हे वारंवार दिसतंय तेवढं सरळ नाहीये. त्यामागे भविष्यकाळातील भाजपचे विरोधातली राजकीय गणित लपलेली आहेत. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.